करतो। आणि आजच्या या क्रांतिकारी भूमीमध्ये आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा आढाव साहेब या ठिकाणी जे समाजातल्या आणि आजच्या ज्वलंत प्रश्न घेऊन या ठिकाणी जे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आलेले या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार माननीय विश्वदादा कदम साहेब, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे साहेब, तसेच सर्व प्रमुख मान्यवर आमचे अश्विनीताई असतील, आमचे पवार साहेब असतील, अमीर शेख साहेब असतील, चंद्रकांत कदम साहेब असतील, सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी जास्त लांबण्याचं भाषण करणार नाही। केवळ शहराचे आणि या भागाचेच नाही तर राज्यातून अनेक लोक या ठिकाणी तुमच्या या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, तुमच्या या भूमिकेचं समर्थन करत आहेत, कारण ही काळाची गरज आहे। लोकशाही टिकली तर येणारी पिढी त्या ठिकाणी टिकेल, आपला देश टिकेल, आपली सामाजिक व्यवस्था त्या ठिकाणी आबाधित राहील। नाहीतर काही मुठभर भांडवलदारांच्या हाती जर ही या ठिकाणी आपल्या देशाची पूर्ण व्यवस्था गेली तर येणारा भविष्य अतिशय भयानक असेल। वास्तविक आताचे वर्तमान काही कमी भयानक नाहीये, अतिशय भयानक असेल। ज्या देशासह स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक आपल्या पूर्वजांनी, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे जीवनाचे बलिदान केलं, त्याग केला, इतक्या लोकांच्या त्या बलिदानाचा त्या ठिकाणी हा अपमान आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। कारण आज ईव्हीएमचे अनेक त्या ठिकाणी घोटाळे समोर येत आहेत। गेल्या 3-4 दिवसापासून तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओज, मोठ्या तांत्रिकदृष्ट्या सर्व जे हे आहेत एक्सपर्ट्स आहेत त्यांचे व्ह्यूज, त्यांचे व्हिडिओज काही झालेले आहेत। म्हणजे अमेरिकापासून, हैदराबादपासून, बँगलोरपासून मोठे IT कंपनीचे इंजिनियर्स ते व्हिडिओ कॉल करून सांगतायत, तुम्ही आम्हाला 52 करोड रुपये द्या, आम्ही 60 उमेदवार हे करतो, तुम्ही 70 करोड रुपये द्या। एवढी त्यांची डिलिंग्स ओपनली चालल्यात। इतकं सगळं होत असताना प्रशासन असेल, जे त्या ठिकाणी सामान्य लोकांवर ED आणि CBIचे धाड टाकतात, ती सगळी लोक त्या ठिकाणी त्याला मूक पाठिंबा देत आहेत। हे अतिशय आपल्या लोकशाहीसाठी भयानक आहे। माझी या ठिकाणी सर्व युवकांना आणि सर्वांना विनंती आहे की केवळ हा प्रश्न बाबांनी या ठिकाणी घेऊन बसलेले आहेत, पण तुम्ही आणि आम्ही रस्त्यावर उतरून ही एक व्यापक चळवळ त्या ठिकाणी उभी केली पाहिजे, तेव्हाच हे सरकार या ठिकाणी जागा होऊ शकेल। आमसारख्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न आहे की जर त्या ठिकाणी लोक स्वतःहून सांगतात आम्ही मतदान केलंय आणि ईव्हीएम मध्ये ते मतदानच नाही, गेलं कुठं, कोणाच्या घशात गेलं, हा प्रश्न आणि याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे। बाबा आम्ही त्या ठिकाणी याचिका दाखल केली त्या पद्धतीत, म्हणजे आता त्यांनी जे नवीन पद्धत चालू केली, मशीन तुमच्या ताब्यात देणार आणि मशीनवरचा सगळा डाटा त्या ठिकाणी इरेज करणार आणि मग मॉक पोल घेणार, ही कुठली पद्धत आहे? जर जो मतदान झाले त्याच्यावर लोकांचा आक्षेप आहे की झालेल्या 200 मतदानापैकी हे मतदानाचं विभाजन कसं आलं, तुम्ही सोडायचं आणि मॉक पोल वेगळा घ्यायचा, म्हणजे काही ना काहीतरी त्या ठिकाणी लोकशाहीचं कसं आपण त्या ठिकाणी जागोजागी कसा खून करता येईल, वेगळ्या पद्धतीत कसं त्या ठिकाणी त्याची हत्या करता येईल, हे या सरकार त्या ठिकाणी बघतंय। आणि म्हणून या सरकारला धडा शिकवण्यासाठी, या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। आज राज्य सरकारचे अधिकार असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, म्हणजे गेल्या काही वर्षापासून निवडणुका प्रलंबित आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कधी घ्यायच्या, हा राज्य सरकारचा अधिकार आहे। जर तुम्हाला वाटतंय की लोकांनी तुम्हाला मतं दिलेत, विरोधी पक्ष ओरडतात, काय ओरडतात, पण लोक तुमच्या सोबत आहेत, मग एवढं तुम्हाला वाटतं तर मग राज्य सरकारने निर्णय घेऊन घ्यावा बॅलेट पेपरवर त्या निवडणुका, घ्यावा त्या निवडणुका बॅलेट पेपर, म्हणजे जे बोलतात त्यांची तोंड तरी गप होतील, मनातली शंका तरी दूर होईल, परंतु ते करत नाहीयेत। कारण त्यांना माहिती आहे की हे ईव्हीएमचा घोटाळा करून या ठिकाणी सत्तेवर आलेत। आणि म्हणून बाबा तुमच्या या भूमिकेला आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी केवळ समर्थन आणि पाठिंबा नाही, तुमच्या त्या चळवळीमध्ये एक तुमचा पाईक शिपाई म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांनी केवळ आपल्या महात्मा